मी महाविकास आघाडी म्हणून ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, त्यासाठी ही बैठक होती. काय पुढची आपली काय रणनीती आहे काय? भाजपला थांबवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष किंवा संघटना येतील त्यांना सोबत घेऊन महानगरपालिका निवडणूक लढायची आमचा अजेंडा फायनल आहे. किती पक्षांचा पाठिंबा आपल्याला मिळालेला आहे? आज तर मनसेने पण पाठिंबा दिलेला आहे. मनसे शिवसेना कालच गौतम सचिन चिखले यांनी जाहीर केलेला आहे महाविकास आघाडीमध्ये ते लढणार आहेत म्हणून. त्याच्या बाकीचे आता भाजपच्या विरोधात समजा शिंदे असतील, दादा असतील, वंचित बहुजन असतील, अशा अनेक संघटना पक्ष जे भाजपला थांबवण्यासाठी आमच्या सोबत येतील त्यांना घेऊन महानगरपालिका निवडणूक लढणार आहोत. भाजपला विरोध आहे का ईव्हीएमला विरोध आहे? भाजप म्हणजे ईव्हीएम आणि ईव्हीएम म्हणजे भाजप आहे. भाजप म्हणजे लोकमतातनं भाजप कधी निवडून आलेलं नाही, ते ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आलेलं. हा आमचा आरोप पहिल्यापासून आहे आणि सिद्धही झालेला आहे. राहुल गांधींनी तो केलेला सुद्धा आहे. परंतु लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी आम्ही येणाऱ्या महानगरपालिकेला ताकदीने सामोरे जाणार आहोत. तुमचं जसं जवळपास निश्चित झाले की महाविकास आघाडी म्हणून लढायचं आणि एकीकडे अशी चर्चा आहे की अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला देखील सोबत घ्यायचं, कशी समीकरण हे जुळवणार तुम्ही? 100% आमचं जागा वाटपामध्ये काही केवेदावे होणार नाही. आमचा प्रथम आमचं हे असेल की आपले शहर हे सुरक्षित पाहिजे आणि या शहराचं जे बकालपणा या भाजपने केलेलं आहे, या शहराचं जे नुकसान या राष्ट्रीय भाजपने केलेलं आहे त्यांना थांबवणं म्हणून दादा असतील, शिंदे असतील आणि बाकी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतील ते सोबत येऊन ताकदीने ही निवडणूक लढणार आहेत. त्याच्यामध्ये कोणाला किती जागा द्यायचा हा फॉर्म्युला आमच्या प्रदेश अद्यापही स्पष्ट झालेलं नाही, फक्त चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्ष सकारात्मक आहेत. मात्र जर युती म्हणून ते सगळे सोबत लढले तर तुम्ही कसं पाहताय? आम्हाला काही अडचण नाही. 128 जागा आजही महाविकास आघाडीहून आम्ही लढणार आहोत. उलट पक्ष जाऊन आम्ही भाजपच्या विरोधात ते आमच्याकडे येत असतील तर त्यांना काही जागा देऊन आम्ही महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करू शकतो. आपल्याकडे शरद पवार गटाच्या इच्छुकांचे अर्ज जे काही आले असतील, आता नंतर तुम्ही त्या मनसेला पाठिंबा दिला आहे, इतर संघटनांनी पाठिंबा दिला, त्यांना कसं तुम्ही 100% आमचा अजेंडा क्लिअर आहे. आम्हाला फक्त राष्ट्रीय भाजपला इथं थांबवायचं आहे. त्या भविष्यात माझ्या प्रभागावरून मी माझं उदाहरण देतो. इच्छुकांना तुम्ही थांबवणार? ही ते सांगतो माझ्या ह्याच्यावर मी उदाहरण देतो. जर माझ्या प्रभागामध्ये माझ्यापेक्षा ताकदीचा शिवसेना उद्धव साहेबांचा असेल, अजितदादांच्या पक्षातला असेल, शिंदेचा असेल, काँग्रेस असेल, माझ्यापेक्षा ताकदीचा उमेदवार त्यांच्या घटक पक्षामध्ये आमच्या घटक पक्षात असेल तर 100% थांबण्याची तयारी आम्ही ठेवू. म्हणजे आम्ही नाराजी कुठंच नसणार आहे. जो निवडून येईल त्याचा निकष लावून आम्ही हे महापालिका निवडणूक लढणार आहोत. काँग्रेस पक्ष ज्येष्ठ नेता आझम पानसरे परत आता निवडणुकीच्या अनुषंगाने ऍक्टिव्ह झालेले आहेत. काय त्यांच्याकडे जबाबदारी असणार आहे? त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे पक्ष संघटनेची? 100% सर्व जबाबदारी ही भाईंच्यावरच असणार आहे. भाईंचा अनुभव पाहता भाईंनी महापालिकेमध्ये राष्ट्रवादीला एक हाती सत्ता आणून द्यायचं काम भाई अध्यक्ष असताना केलेलं आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या ताकदीचा उपयोग आम्हाला होणार आहे. भाई हे महाविकास आघाडीचे समन्वयक असतात.